नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी विषय इंग्रजी मधील ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचे एक्झाम्पल पाहणार आहोत आणि असे 20-25 उदाहरणं या 2-3 दिवसात मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तर प्रत्येक व्हिडिओ बघण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. नंबर 1 व्हर्च्युअल मेसेज. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं एक्झाम्पल आहे. इमॅजिन यू हॅव टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर एन इंटरव्ह्यू. असं तुम्ही कल्पना करा, विचार करा, की तुम्ही लिव्ह अर्ली घरातून लवकरच निघणार आहात कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायला जायला. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स टू कन्वे द सेम टू युअर फ्रेंड. आणि हा मेसेज 100 ते 150 शब्दांमध्ये तुम्हाला तयार करून तुमच्या मित्राला सांगायचा आहे, की तुम्ही खूप लवकरच मुलाखतीला चाललेला आहात. गिव्ह युअर रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. आणि तुम्हाला या मेसेजला काहीतरी सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला त्याला कारण द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे, की काहीतरी तुम्ही त्याला भेटण्याची एखादी कल्पना सांगितली असेल किंवा तुम्ही त्याला भेटणार असाल, असं काहीतरी तुम्ही प्रॉमिस केलं असेल किंवा सांगितलं असेल आणि आता तुम्ही त्याला भेटू शकत नाही किंवा तुम्हाला शक्य होणार नाही त्याला भेटणं वगैरे, वगैरे. तर अशा पद्धतीचा एक इमॅजिनेटिव्ह तुम्हाला मेसेज तयार या ठिकाणी करायचा असतो. तर या ठिकाणी आपण डेमो दिलेले आहेत. तर आपण पाहू शकतात. बघा, मेसेज यावेळेसचा पेपर तुमचा ट्यूसडे 10 फेब्रुवारी 2026 ला आहे. सकाळची वेळ 9:15 आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता ज्या मित्राला आपण मेसेज करतोय त्याचं पहिलं नाव लिहायचं असतं सचिन. मी आता इमॅजिनेटिव्ह नाव घेतलंय. बघा आता लाईन्स कशा बनवायच्या. आय रिसीव्ड अ कॉल ॲट 8:30 इन द मॉर्निंग अँड हॅव बीन कॉल्ड फॉर एन इंटरव्ह्यू ॲट द कंपनी. मला सकाळी 8:30 वाजता फोन आला आणि मला इंटरव्ह्यूसाठी त्या कंपनीमध्ये बोलावलेलं आहे. आय हॅड अप्लाइड टू ॲट 11:30 AM टुडे. आणि मला तिथे 11:30 वाजता जिथे मी अप्लाय केले तिथे मला बोलवण्यात आलेलं आहे आज. आय हॅव टू लिव्ह अर्ली सिन्स द कंपनी इज फार फ्रॉम होम. मला लवकरच घरून निघावं लागेल कारण कंपनी घरापासून थोडीशी लांब आहे. अँड आय डू नॉट वॉन्ट टू डिस्टर्ब यू स्लीप. आणि मला तुझी तुझं झोपणं हे तुला डिस्टर्ब करायचं नाही आहे. आय डोंट थिंक आय विल बी टू रीच होम बाय लंच टाईम. मला नाही वाटत की मी दुपारच्या जेवणापर्यंत घरी पोहोचू शकेल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर हॅव्हिंग टू पोस्टपोन टुडेज लंच प्लॅन. आणि मी तुझी मनापासून माफी मागतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो की आपला जो टुडेज लंच प्लॅन आहे तो पोस्टपोन करावा लागेल म्हणजे पुढे ढकलावा लागेल. बट आय होप वी कॅन डू इट टुमॉरो. ठीक आहे, आज शक्य नाही होणार तर आपण उद्या नक्कीच लंच एकत्र करूया. युअर फ्रेंड अक्षय. आता विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या पद्धतीने या ठिकाणी वाक्य बनवायची आहेत. आता मी या ठिकाणी अशा पद्धतीने बनवलंय. तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा वेगळ्या लाईन्स घेऊन बनवू शकतात. शेवटी कल्पना आपण विचार काय करतो त्याच्यावर आपल्याला बनवायचं आहे आणि जेवढं सोपं होईल, जेवढं सुटसुटीत इझी बनवता येईल तेवढी प्रॅक्टिस करून तुम्ही बनवू शकता. याच उदाहरणाची मी 2-3 उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. तुम्ही नक्कीच ती तुम्हाला वेळ भेटल्यावर तुम्ही ती पाहावीत. या ठिकाणी बघा, थोडं जास्त ईझी करून या ठिकाणी मी दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि मराठीमध्ये सुद्धा. सो तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच तुम्ही बघावं, की एकाच एक्झाम्पल किंवा प्रश्नापासून वेगवेगळे इमॅजिनेटिव्ह एक्झाम्पल आपण कसे तयार करू शकतो. या ठिकाणी याच जो तुम्हाला मी समजवला त्याचाच हा तिसरा प्रकार, की कशाप्रकारे विद्यार्थी स्वतःच्या मनाने जसं पाहिजे तसं उत्तर त्या ठिकाणी बनवू शकतो. थँक यू.